गड आला पण माझा सिंह मात्र गेला. छत्रपती शिवरायांनी म्हटलेले हे अनमोल वाक्य आजही आपण कुठे ऐकले किंवा वाचनात जरी आले तरी सर्वप्रथम आठवतो तो म्हणजे सिंहगड किल्ला. सिंहगड हा किल्ला सुमारे 2000 वर्षांपेक्षाही अधिक जुना आहे आणि या गडाचा इतिहाससुद्धा तितकाच मोठा आहे. परंतु सन 1670 रोजी या गडाच्या इतिहासातील सगळ्यात महत्त्वाचा अध्याय लिहिण्यात आला आणि त्यानंतर या गडाला सिंहगड असे नाव देण्यात आले. तर स्वागत आहे तुमचं स्वराज्यातील आणखी एका महत्त्वाच्या किल्ल्यावर, ज्याचं नाव आहे सिंहगड किल्ला. सिंहगडाचे आधीचे नाव म्हणजे कोंढाणागड. म्हटलं जाते की स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार या डोंगरांवर कौंडण्य ऋषींनी तपश्चर्या केली होती आणि त्यामुळेच या डोंगराला कोंढाणा असे नाव देण्यात आले होते. पण त्यानंतर म्हणजेच 1670 रोजी या गडाने जो क्षण अनुभवला त्या क्षणानुसार या गडाचे कोंढाणा गडावरून सिंहगड असे नाव ठेवण्यात आले. तसं म्हटलं तर आपल्याला यायचं होतं ट्रेकिंगच्याच मार्गाने, पण त्या सिमेंटच्या रोडाच्या नादात आपण डायरेक्ट गडापर्यंतच गाडी घेऊन आलो. पुण्यामध्ये स्थित असलेल्या या किल्ल्याकडे जर आपल्याला यायचं झालं तर पुण्यापासून सुमारे 35 ते 40 किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला वसलेला आहे. पुण्यातून थेट स्वारगेटच्या बसने आपण या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत येऊ शकतो. त्याचबरोबर किल्ल्याकडे जर ट्रेकिंगच्या मार्फत यायचं झालं तर किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गावाकडून सुद्धा आपल्याला ट्रेकिंग मार्फत गडाकडे येता येते. मात्र हे दोन्ही मार्ग आपल्याला गडाच्या पुणे दरवाजाकडेच घेऊन येतात. तर आपला ब्लॉग सुरू होतो गडाच्या पुणे दरवाजाकडून आणि नकळत आपण गडाच्या पायथ्याशी गाडी घेऊन येतो. त्यामुळे गडाकडे येण्याची ट्रेकिंगची इच्छा मात्र आपली इथे अपूर्ण राहते. पार्किंगपासून अवघ्या 1 ते 2 मिनिटाच्या अंतरानंतर आपल्याला गडाच्या पायऱ्या दिसून पडतात आणि पायऱ्या चढत असताना गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावाकडून येणारी ट्रेकिंगची वाटसुद्धा दिसून पडते. काही पायऱ्या ओलांडल्या की आपल्याला गडाचा पुणे दरवाजा दिसून पडतो आणि गडावरील या दरवाजाचे महत्त्व म्हणजे सन 1670 रोजी जेव्हा छत्रपती शिवरायांचे जिवलग आणि त्यांचे सुभेदार वीर तानाजी मालुसरे जेव्हा हा गड स्वराज्यात आणतात तेव्हा छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पावलाचा मानकरी म्हणून हा पुणे दरवाजा ठरतो आणि त्यामुळेच या पुणे दरवाजाचे महत्त्व आणखीच वाढून जाते. हा पहिला दरवाजा ओलांडला की आणखी काही वेळ चालल्यानंतर आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा लागतो आणि तिथून पुढे गेल्यानंतर गडाचा आणखी एक दरवाजा लागतो. आता 3 दरवाजे ओलांडले की तोफखाना लागतो. इथून पुढे आल्यानंतर 2 वाटा जातात. त्यापैकी समोर जाणारी वाट ही आपल्याला गडाकडे घेऊन जाते तर उजव्या हातावरची वाट आपल्याला गडाच्या तोफखान्याकडे घेऊन जाते. इसवी सन 1360 मध्ये दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलखाने दक्षिण स्वारी केली होती. तेव्हा त्याला मंगोल आक्रमणापासून सुरक्षित राहण्यासाठी त्याची राजधानी देवगिरी येथे हलवावी लागली. पण त्यावेळी दख्खनच्या भागात कोळी राजांचे वर्चस्व होते म्हणून त्याने कोळी साम्राज्यावर आक्रमण केले. त्यावेळी हा किल्ला महादेव कोळी राजा नागनायक यांच्या ताब्यात होता. त्यांच्यात बराच वेळ म्हणजे 9 महिन्यापेक्षाही अधिक युद्ध चालले आणि अखेर रसद तुटल्यामुळे त्यांनी हा किल्ला सोडून दिला आणि सुलतान दिल्लीत परत गेल्यावर त्यांनी या किल्ल्यावर परत एकदा ताबा केला आणि पुढे निजामशाहीपर्यंत हा किल्ला महादेव कोळी सामंताकडेच होता. तोफखाना बघितला की त्याच्या मागच्या बाजूने जाणारी वाट आपल्याला गडाच्या काही वाड्यांकडे घेऊन जाते. परंतु त्या वाड्यांकडे जात असताना काही प्रमाणात आपल्याला तुटलेल्या पायऱ्यांवरून जावं लागते आणि या पायऱ्या ओलांडल्या की समोर आपल्याला दिसून पडते एक मोठी अशी तोफ आणि या तोफेची दिशा जर आपण व्यवस्थितरित्या बघितली तर पुणे दरवाजाकडून जर एखाद्या शत्रूने हल्ला केला तर या तोफेमार्फत त्या हल्ल्याला सहजरित्या नाकाम करता येते, कारण ही तोफ पुणे दरवाजाकडेच लक्ष वेधून आहे आणि या ठिकाणावरून पुणे दरवाजाकडून शत्रूची होणारी हालचाल सुद्धा आपल्या लक्षात येते. आता जी तोफ आपण बघितली त्या तोफेला जर आपण व्यवस्थित बघितलं ना तर ती तोफ ज्या दिशेने टोक करून आहे ती दिशा आहे पुणे दरवाजाकडे येण्याची.
म्हणजे पुणे दरवाजाचा जो मार्ग आहे त्याच मार्गावर ती तोफ लक्ष वेधून आहे, जेणेकरून जर गडावर हल्ला झाला तर पुणे दरवाजावरून त्या हल्ल्याला रोखू शकतो त्या तोफेमार्फत. ही तोफ बघितली की वरच्या बाजूला गेल्यानंतर आपल्याला गडावरील मोकळी जागा लागते आणि या मोकळ्या परिसरात बरीचशी जुने घरे सुद्धा आहेत. हे जे गडावरील घरं आपण बघत आहे आता ते कदाचित इथून काही वर्षा अगोदरचेच असणार, कारण इथे जे बाथटब वगैरे दिसत आहे त्यानुसार असा अंदाज लागतो आपला की हे काही वर्षांपूर्वीचेच घर आहे. आणि आपला अंदाज जो आहे तो चुकू पण शकतो. तसं म्हटलं तर या ठिकाणी जास्त वेळ थांबू पण नाही, कारण ही अतिशय ढासळलेली जागा आहे आणि कदाचित इथे कधी पण अपघात होऊ शकतो. तर चला आता निघूया. ही घरे बघितली की पुढील वाट आपल्याला लोकमान्य टिळक यांच्या बंगल्याकडे घेऊन येते आणि म्हटलं जाते की 1915 साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच ठिकाणी झाली होती. मात्र बंगला बंद असल्यामुळे तो आपल्याला आतून बघता आला नाही. लोकमान्य टिळकांचा बंगला बघितल्यानंतर पुढे गेल्यावर पुढची वाट आपल्याला छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीकडे घेऊन जाते. राजाराम महाराजांच्या समाधीकडे जात असताना आपल्याला इथे एक छोटेसे हनुमंताचे मंदिर सुद्धा लागते. हनुमंताचे दर्शन घेतले की खालच्या बाजूला उतरल्यास आपल्याला महाराजांची समाधी दिसून पडते. या समाधीच्या समोरच 2 मोठमोठे पाण्याचे टाके आहे. तसंच समाधीच्या मागच्या बाजूला सुद्धा पाण्याचे टाके आहे आणि इथे सदरेची जागा सुद्धा आहे. महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर आपण वडलो गडावरील सगळ्यात महत्त्वाच्या कड्याकडे जाण्यासाठी. हा तोच कडा आहे जो 1970च्या अगोदर द्रोणागिरी कडा म्हणून ओळखला जात होता. पण 1970च्या झालेल्या युद्धानंतर याच कड्याला सुभेदार तानाजी मालुसरे यांचे नाव प्राप्त झाले. आणि कशा प्रकारे सुभेदार तानाजी मालुसरे यांनी 1970 मध्ये झालेल्या या युद्धात हा गड जिंकला याबद्दल आपण जाणून घेऊया पुढील भागात. जय भवानी, जय शिवाजी.